येणं फार गरजेचं आहे, तरच त्याचं अनाउन्समेंट केलं जाईल. आणि सर्वप्रथम इथे जर आपण जर पाहिलं तर राये ओझरलीच्या विद्यमान सरपंच सो शर्मिला ज्ञानेश्वर भालेकर यांच्या वतीनं गोझरली संघासाठी 3 चेंडू 3 षटकार जर आले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुढील मॅच करिता देखील सज्ज राहा. साई एकविरा मोहिले आणि आई झरीमरी निंबवली टीम, आमचे किरणदादा गोंधळे इन अँड ॲक्शनमध्ये आहेत. तर विनंती असेल साई एकविरा मोहिली टीम, जर आपण आमचा आवाज ऐकत असाल किंवा ऑन स्क्रीनवरती पाहत असाल तर आपण देखील लवकरात लवकर या मैदानाची दिशेने मार्गस्थ व्हा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, ज्यांनी सांगितले की आम्ही 65 धावा बनवण्याचा प्रयत्न करू या मैदानावरती, जय हनुमान क्रीडांगणावरती. आमच्या कॉम्बॉक्समध्ये रवी मांजरे आयोजक आहेत. आणि सातत्यानं मी तर म्हणेन की आमच्या रवी मांजरेने 1 महिना अगोदर आम्हाला कॉल केला होता आणि हे त्यांचं प्रेम आहे जे आपल्याला पाहायला भेटत आहे. आपण पाहत आहे मित्रांनो, आई गावदेवी चषक 2026चा हा थरार, मॅच नंबर 2. सर्वांचं हार्दिक स्वागत आणि या दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल पावलांवरती. इथे मात्र आपण पाहिला तर ओहो, तिकडे जर आपण पाहिलं तर काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, लेग बायच्या स्वरूपामध्ये 4 धावा, चौकार. जातील, परंतु विनंती असेल जोपर्यंत पारितोषिक कॉम्बॉक्समध्ये येईल तेव्हाच त्याचा अनाउन्समेंट जे मात्र केलं जाईल. मोहिली टीमला ही सुवर्ण संधी, 4 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत गोलंदाज विकास. झकास कामगिरी करणं फार गरजेचं आहे. अलाउन द कार्पेट फटका आपल्याला पाहायला भेटलं डीपमध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. महेश आहेत, चेंडूवरती फेक करतील चेंडू, चांगलं कमिटमेंट. 1 धाव इथे मात्र मिळेल. धावसंख्या 5 या आकड्यावरती. सलामीची जोडी जर आपण पाहिली तर मोहिली संघाच्या वतीनं प्रेम आणि अनिकेत. स्ट्राईकला आपण पाहू शकता बॅटर अनिकेत आहे. अनिकेत स्ट्राईकवरती आपण पाहू शकताय. इथे कार्पेटच्या साहाय्याने स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. विकास, त्याच्याकडे चांगला वेग आहे, भन्नाट वेग आहे. काल देखील चर्चा होत होती विकासची की उद्या मात्र ही तोफ धडाडणार जय हनुमान क्रीडांगणावरती. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली होते. विकासची स्लॉटमध्ये बॉल जरूर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतील तिकडे, ओहो, त्या ठिकाणी ख्यावाद आहे. आणि आमचे प्रमोद फिरगाणे यांच्या वतीनं अगर जर मोहिली संघाच्या कोणत्याही खेळाडूने 6 चेंडू 7 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विश्वास केणे, वेलकम. अलाउन द कार्पेट, ओहो, जबरदस्त क्षेत्ररक्षण. फॉलो थ्रू मध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटत है. ये बंदे में जान है. कल बहुत ही चर्चा हो रही थी इस गेंदबाज की प्रमोद सर, की विकासची तोप उद्या धडाडणार, गरजणार जय हनुमान क्रीडांगणावरती. सध्या तरी धावसंख्या धावपलकावरती 6 या आकड्यावरती आहे. हा बॉल वाईड आपल्याला पाहायला भेटतोय. वाईट बॉल. धावसंख्या धावपलकावरती 7 या आकड्यावरती. कॉम्बॉक्समध्ये आमचे विश्वास केने
जे मात्र नक्कीच जॉईन होतील. सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, राजनैतिक क्षेत्र, कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र या सर्व क्षेत्रामध्ये प्रावीण्य असं असं त्यांचं व्यक्तिमत्व. ठाणे जिल्हा, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर देखील समालोचन करतात. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर इथे चांगली गोलंदाजी आपण पाहिलीत. गोलंदाज विकासच्या वतीनं पहिल्या षटकाची समाप्ती इथे सफलता प्राप्त झाली नाही, परंतु आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी लाईन लेंथवरती गोलंदाजी केलेली आहे विकासनं. झकास कामगिरी केली. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण पाहू शकताय. आता ऑनसाईडला इकडे डीपमध्ये थोडासा भर केलेला आहे. आपण जर पाहिलं तर मिड विकेट डीप, मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन, डीपमध्ये हे प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. ऑफसाईडला देखील एक क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी वाढवलेलं वाईडिश लॉंग ऑफ च्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे सीमेवरती. दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्कवरती विजय फिरंगाणे. तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. मागील मॅचमध्ये देखील अनिल जाधवनी खूप चांगलं कमेंटमेंट दिलं त्यांच्या संघासाठी, परंतु संघाला काही विजयापर्यंत घेऊन जाऊ शकले नाही. आडव्या बॅटनं फटका आपल्याला पाहायला भेटलाय. चेंडू चालला डीपमध्ये, तिथे क्षेत्ररक्षण विकास. आज विकास फोकस मॅन आहे. परेशजी पाटील रांजणोली गावचे यांच्या वतीनं ओझरली संघासाठी षटकार हॅट्रिक असो किंवा चौकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक असो 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. स्लॉटमध्ये बॉल जरूर होता, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक महेश चेंडूवरती. ओहो, चांगलं कमिटमेंट, चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं तिथे. आणि गरजेचं आहे, होम ग्राउंड आहे, चाहते मॅच पाहतायत, तुम्हाला अशा प्रकारचं कमिटमेंट देणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धावपलकावरती 10 धावा आपण पाहू शकताय. आतापर्यंत कॅल्क्युलेटेड क्रिकेट सुरू आहे. एकेरी दुहेरी धावांवरती लाईन टिकून ठेवलेली आहे. आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावा शैलेश खूप चांगले असतात. दैनंदिन जीवनामध्ये मुंबईची लाईन रेल्वे आहे आणि क्रिकेटची लाईन एकेरी दुहेरी धावा. इथे मात्र खराब बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू चाललाय 4 धावांसाठी, हा दर्जेदार चौकार. धावसंख्या धावपलकावरती या चौकाराच्या मदतीनं 14 धावा आपण पाहू शकताय. स्लॉटमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतील का तिकडे? पोहोचणार नाहीये. चेंडू 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीनं 18 धावा आहेत धावपलकावरती. इम्प्रोवाइज चटपटा नाही तो अटपटाच आहे. चेंडू सीमारेषा पार, 6 धावांसाठी प्रेमच्या ब्लॅटमधून हा ब्लास्ट षटकार.
सो मच धावसंख्या धावफलकावरती 24 आपण पाहू शकताय. 24 धावा धावफलकावरती. प्रेम बरसतोय मैदानाच्या आतमध्ये. आता नाही हा बॉल इथे विजय फेरगाणे यांच्या नावावरती असेल. आणि याचबरोबर आपण पाहिलं तर या षटकातील शेवटचा चेंडू चांगला झाला. आत्मविश्वास इथे मात्र वाढलेला असेल मॅचमध्ये. या बॉलने नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आणि पुढील येणाऱ्या गोलंदाजाला आता लाईन लेंथ कोणती असावी हे नक्कीच विजय फेरगाणे यांच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटेल, ते देखील सांगतील. त्यांनी मात्र 17 धावा खर्च केलेत. खतरा निर्माण केलेला आहे येणाऱ्या गोलंदाजांच्या समोर. परंतु आता मात्र या शेवटच्या बॉलनं नक्कीच त्यांच्याकडून काहीसा कानमंत्र घेणं फार गरजेचं आहे या मॅचमध्ये. आपण जर पाहिलं तर कुठंतरी जर आता मोहिली संघाच्या वर जर वरचढ व्हायचं असेल तर लाईन लेंथ तुम्हाला नक्कीच व्यवस्थित टाकणं फार गरजेचं आहे. कारण की सध्या तरी आपण पाहिलं तर प्रेम हा जबरदस्त बॅटिंग करतोय. 2 चौकार 1 षटकार त्यांनी ठोकलाय. 9 चेंडू आणि 17 धावांची खेळी त्याची पाहायला भेटली. या खेळीचा आपण विचार केला तर कॅल्क्युलेटेड खेळी आपल्याला पाहायला भेटली. चला क्षेत्ररक्षण आपण फैलावायचं आहे आणि पुढील मॅच करिता आपण पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. आई एकविरा मोहिली आणि आई जरीमरी निंबवली. साई एकविरा मोहिली आणि आई जरीमरी निंबवली दोन्ही टीमच्या कर्णधाराने टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्गवरती हरिभक्त पारायण किरणजी फिरगाणे. किरणजी फिरगाणे गोलंदाजी मार्गवरती आहेत. ओव्हर द विकेटने जातील. मिडियम फास्ट गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे बॅटिंगचा देखील चांगला तगडा अनुभव आहे. सो त्यांनी देखील पाहिलं हेरलं की गोलंदाजी मी करणार, एक कमिटमेंट देणं फार गरजेचं आहे. त्यांच्याकडे देखील अनुभव आहे. आपण पाहिलं तर इकडे संधी असेल, कारण की नॉन स्ट्राईक इनला प्रेम आहे. स्ट्राईक इनला जर आपण विचार केला तर बॅटर अनिकेत आहे. तर इथे अनिकेतचा आपण जर विचार केला आतापर्यंत चांगले शॉर्ट सिलेक्शन तो करू शकला नाही. टॉट बॉल काढण्याची संधी इथे असेल. हा बॉल चांगला आहे. हा बॉल चांगला आहे. क्षेत्ररक्षण तिथं होणं फार गरजेचं आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव तिथे मात्र मिळेल. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र स्ट्राईकवरती प्रेम आहे. धावसंख्या पोचली आहे ती म्हणजे 25 या आकड्यावरती. आणि सध्या तरी आपण विचार केला तर 2 षटकांचा आपण विचार केला तर 12.50 ची सरासरी आहे. अजून या षटकातील 5 बॉल जे मात्र शिल्लक आहेत. आणि या काही बॉलवरती कमबॅक झालं, काही विकेट्स आल्या तर इथे मैदानाच्या आतमध्ये जे अनुमान ओझरली टीम कमबॅक करू शकते यात शंका नाही आहे. आणि कमबॅक करणं फार गरजेचं आहे. काय विकासनी झकास गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये. मी तर म्हणेन त्याचा स्पेल आता जो मात्र मला तरी वाटतं की शेवटच्या मोमेंटला तो स्पेल ठेवलेला असावा. तो स्पेल कधी येईल हे नक्कीच पाहायला भेटेल. वेट अँड वॉचची भूमिका. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. सामन्यामध्ये रोमांच, थरार, पदलालिट्य, संघर्ष नाट्य. प्रेमला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. काय जबरदस्त कॅच. अगदी कॉम बॉक्समध्ये देखील चर्चा झाली. उत्कृष्ट झेल म्हटलं तरी वावगं ठरणारे कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील होऊ शकेल. शैलेश देखील या कॅचचं नक्कीच कौतुक केलं, कारण की तो देखील एक खेळाडू आहे. आणि एक खेळाडू जर अशा प्रकारचं एखाद्या खेळाडूचं कमिटमेंट देत असेल, त्याला जर कला गुणांना वाव देत असेल तर नक्कीच ही कॅच दमदार आहे. आणि या कॅचमध्ये इथे नक्कीच कमबॅक होईल का येणाऱ्या काही षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. निलेश चा बॉल इथे इथे ओहो, वॉट अ फिल्डिंग, वॉट अ फिल्डिंग. फॉलो 3 मध्ये गोलंदाजी करून स्वतःला इथे झोकून देऊन चेंडू पकडणं खूप कठीण असतं. खूप कठीण कार्य आणि हे कार्य आपल्याला किरणजी फिरगाणे यांच्या वतीनं पाहायला भेटत आहेत. आणि सातत्यानं अनेक वर्ष देखील त्यांनी या संघाला दिलेले आहेत. धर्मवीर चषक असो, अगदी आपण पाहिले तर एस के ट्रॉफीमध्ये देखील खूप चांगलं कमिटमेंट त्यांचं पाहायला भेटलं. जगदीश कांबेरे देखील इंडियन ॲक्शनमध्ये असतील. हो, इथे चांगला बॉल आहे. बॉल चांगला आहे, परंतु धावा किती मिळतील. भावे चेंडूवरती पळतोय. जबरदस्त जबरदस्त कमिटमेंट. हे असतं तुमचं ज्या वेळेला आत्मविश्वास विकेट प्राप्ती होत असते ना, त्यावेळेला आत्मविश्वास आहे ते मात्र नक्कीच वाढेल. आणि ते पाहायला भेटलं आपल्याला आज. बजरंग बजेलीचा आशीर्वाद आहे. आणि आशीर्वाद इथे जर तुम्हाला फलित करायचं असेल तर तुम्हाला चांगलं कार्य करावं लागेल. तुम्हाला आज नक्कीच देवाला मात्र तुम्हाला प्रसन्न करावं लागेल या मॅचमध्ये.
इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, झेलची दाट शक्यता आहे. एक नाही तीन क्षेत्ररक्षक विकास किती दूरहून त्या ठिकाणी आलेला आहे. जबरदस्त जबरदस्त माघारी पावलानं त्या ठिकाणी जाताना कुठेतरी अडचणी वाटल्या त्या ठिकाणी, परंतु विकासचं झकास कमिटमेंट आपल्याला पाहायला भेटतो. वाईडिश लॉंग ऑनला तिथे मात्र होते आणि तिथपर्यंत अगदी 30 सर्कलच्या बाजूलाच अगदी वाईडिश मिडॉनच्या दिशेनं ते होते. एकमेकाला कॉल नाहीये, एकमेकाला कॉल देणं फार गरजेचं आहे, कारण की पाठीमागे क्षेत्ररक्षक जयेश यांना देखील कॉल करणं फार गरजेचं होतं. दरम्यान धावसंख्या धावपलकावरती 28. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटलाय. या षटकाचा आपण विचार करूया. प्रमोद भाऊ किती खर्च केल्या? फक्त 4 धावा खर्च केला. व्हॉट बॉलिंग. मी तर म्हणेन आता विकास आणि किरण या दोघांपैकी कोणता औपचारिक या ठिकाणी घेतला जाईल पुढच्या ओव्हरसाठी हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. मी तर म्हणेन की या षटकासाठी आता कोणता गोलंदाज इथे मात्र दिला जाईल गोलंदाजी करण्यासाठी हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. एक गडी बाद झालेला आहे. आपण जर पाहिलं प्रेमची विकेट फार महत्त्वाची होती आणि ती कॅच फार महत्त्वाची होती. तिथून जयनुमान ओझरली टीमचा कमबॅक झालेला आहे या मॅचमध्ये. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि त्या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. चला क्षेत्ररक्षण आपण विखरून द्या, नाहीतर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. यजमान संघ आणि पाहुणा संघ या दोन्ही संघामध्ये लढत मैदानाच्या आतमध्ये आणि 65 धावापर्यंत जाऊ अशी ग्वाही त्या ठिकाणी दिली होती. चेरोबा स्पोर्ट मोहिली संघाच्या कर्णधाराने की आम्ही 65 धावा ज्या मात्र नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करू या मैदानावरती आणि टॉसचा आम्हाला काही फरक पडत नाहीये. चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गवरती जगदीश. ॲज हार्ड हिटर आहेत हे बॅटर आणि त्यांना देखील ठाऊक आहे की फटका कोणत्या चेंडूवरती लागू शकतो आणि सध्या तरी आपण पाहिलं तर आता फटकेबाजी करणं गरजेचं आहे मोहिली टीमला. सो त्या अनुषंगाने गोलंदाज देखील तितका तगडा येणं फार गरजेचं आहे. ओ बॅटची एज, फलंदाजी ते फेल. निलेश बॅक टू द डगआउट. सारे ठाणे या जिल्ह्यात संघ एक नंबर कोणाचा, संघ एक नंबर कोणाचा, आमचे ओझरली गावचे आईगाव देवी क्रिकेट संघाचा, आमचे ओझरली गावचे आईगाव देवी क्रिकेट संघाचा, आमचे ओझरली गावचे आईगाव देवी क्रिकेट संघाचा, आमचे ओझरली गावचे आईगाव देवी क्रिकेट संघाचा. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गावदेवी ओझरली टीम मात्र स्पर्धेतून पराभूत झाले, परंतु बदली की आग इथे मैदानाच्या आतमध्ये. जर्मान ओझरली टीमच्या वतीनं खरा बॉल आहे, वळवलाय बॉलला, चेंडू चाललाय 4 धावांसाठी. चौकार. लेग स्टंप गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. आपण पाहिलं तर स्क्वेअरला क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी, आता थोडंसं प्रोटेक्शन तिकडे ठेवलेलं गेलेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. फाईन देखील ठेवलेलं आहे. स्क्वेअरला आपण क्षेत्ररक्षक पाहू शकता. मिड विकेटला वाईडिश लॉंग ऑन ठेवलेला आहे, लॉंग ऑन देखील ठेवलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफ ला देखील क्षेत्ररक्षक आहे. ही वीव रचना आपण पाहू शकताय. आता गोलंदाजी लाईन लेंथ कोणती असेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. इथे फटका फसलाय, बॅक ऑफ द लेंथ, फलंदाजी ते फेल. धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये तिसरा फलंदाज बाद.
त्याच्या आतमध्ये अनिल सेट बॅट्समन ज्यावेळेला डगआउटच्या आसऱ्याला जातो त्यावेळेला जी स्थिती निर्माण होते ते प्राचित उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे पावलांवरती बॉल जबरदस्त लॉफ्टेड फ्लिक, चेंडू जाईल सीमारेषा पार, संघर्षाचा शंकनाद, षटकार. पावलांवरती बॉल टाकण्याचा प्रयत्न केला अनिलनं, अप्रतिम शॉट त्या ठिकाणी केला. 6 धावांनी धावसंख्या धावपलकावरती 38. हो, आता मात्र ऑफसाईड ऑफस्टंप बॉल आपल्याला पाहायला भेटला. कमबॅक या ठिकाणी या बॉलवरती चर्चा या ठिकाणी होत होती. शैलेश, जर तुमच्याकडे बॅटिंग करण्याचा अनुभव असेल, आपण जर पाहिलं असेल जगदीश कांबेरे यांना की त्यांनी एस के ट्रॉफीमध्ये 6 फेकले होते, तो अनुभव आहे. आणि इथे जर आपण हे डॉट बॉल इतर फेकले तर नक्कीच तो देखील एक नक्कीच इतिहासामध्ये नोंद केल्यासारखं पाहू शकता. वॉट बॉलिंग, सलगचा दुसरा बॉल आपल्याला डॉट पाहायला भेटतो. आत्मविश्वास प्रमोद सर फार महत्त्वाचा असतो. आणि सकाळी ज्या वेळेला मी येत होतो तर नक्कीच आमचे ओझरलीकर ज्या वेळेला म्हणत की नक्कीच आपल्या संघाला काहीतरी प्रोत्साहन देण्याचं काम करणं फार गरजेचं आहे. सो त्या अनुषंगाने आम्ही देखील प्रोत्साहन देण्याचं काम करतोय. आणि पाहू शकता रिझल्ट मैदानाच्या आतमध्ये 39 धावा धावपलकावरती आहेत. या षटकामध्ये जर आपण पाहिले तर 2 गडी बाद केले वॉट बॉलिंग आणि 11 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. आता विकल्प जर आपण पाहिलं तर ज्यांनी पहिला स्पेल हाताळला होता तो विकास आता गोलंदाजी मार्कवरती. आणि पाहू शकता आता विकास आता कठीण असेल मोहिली टीमला. बॅटची एज थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक संदेश कांबेरे तिथे उपस्थित आणि त्यांनी या स्पर्धेतील त्यांच्या कारकिर्दीतली पकडली झेल आणि धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये चौथा फलंदाज फेल. धावसंख्या धावपलकावरती 39 धावा धावपलकावरती आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अश्विन ॲज अ कर्णधार अश्विन आलेले आहेत. चेंडूचा पाठलाग करतायत अश्विन त्या ठिकाणी. 1 फॉर दी ओव्हर. पंचांनी इथे मात्र सांगितले पुन्हा तुम्ही असा बॉल टाकू शकणार नाहीये. जर का असा बॉल आला तर पंच दंडित करतील. धावसंख्या धावपलकावरती 39 धावा थांबलेले आहेत, स्थिरावलेले आहेत. आपटलेला बॉल हवाई सफर करण्याचा प्रयत्न, झेलची शक्यता आणि झेलची संभावना देखील पूर्ण झालेली आहे. व्हॉट अ कॅच इथे आपल्याला पाहायला भेटली. विष्णूजी शेलार जे मॅचचा आनंद घेत आहेत. जर विकासने 3 चेंडूत 3 विकेट जर घेतले तर त्यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज आणि ऑनलाईन त्यांनी पैसे पाठवलेले देखील आहेत. क्या बात आहे. जी चर्चा आपण करत होतो की कॉम बॉक्सवरती तुम्ही पैसे ठेवणं फार गरजेचं आहे. आणि आता 2 बॉलमध्ये 2 विकेट जर आले तर परेश यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. जबरदस्त बॉलिंग लेंथ देखील खेचतायत. वेगवान गोलंदाज शैलेश, तुमच्याकडे लेंथ खेचण्याची क्षमता असेल, चेंडूला स्लोवर टाकण्याची तुमची क्षमता असेल, चेंडूला अँगल बनवण्याची क्षमता जर असेल तर वाईट +1 इथे मात्र धाव नक्कीच जोडली जाईल स्कोअर कार्डवरती. धावसंख्या धावपलकावरती 41 या आकड्यावरती. इथे मात्र हो थर्ड मॅन बीट झाले, विकेट किपर बीट, फाईन लेग बीट. चेंडू चाललाय 4 धावांसाठी. या 4 धावा इथे मात्र पाहू शकताय. बॅटकट इथे मात्र होती, परंतु मी तर म्हणेन या नशिबाच्या 4 धावा येणाऱ्या वेळेमध्ये या 4 धावांचं फार महत्त्व असेल. कारण की तुम्ही 100% कमिटमेंट देत आहात. गोलंदाजी काय लाजवाब होत आहे. पहिल्या स्पेलमध्ये विकासनं फक्त 4 खर्च केल्या. या स्पेलमध्ये त्यांनी झकास कामगिरी केली आहे. 2 गडी बाद केले आणि फक्त आपण पाहिलं तर 5 धावा 6 धावा खर्च केलेल्या आहेत. हो इथे विकेटची प्राप्ती.
फलंदाजी ती देखील बाद होईल. आता जर आपण पाहिलं तर इथे एक चेंडू शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त क्रिकेट यालाच म्हणतात मित्रांनो. चला पुढील मॅच करिता साई एकविरा मोहिली आणि आई जरीमरी निंबवली दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे, नाहीतर तुम्हाला 2 धावांनी पॅनलाइज केले जाईल. पुढच्या इनिंगचा पहिला बॉल पडल्यानंतर तुम्ही आलात तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. विकास इथे मात्र आपण पाहू शकता चांगलं क्षेत्ररक्षण परंतु एक धाव इथे मात्र पाहायला भेटली. आणि दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र समाप्त झालेले आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस 5 षटकामध्ये बनवलेले आहेत, विकेट गमावलेले आहेत, 6 विकेट गमावलेले आहेत आणि धावा जर पाहिलं तर 46 आणि 47 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. साई एकविरा मोहिली आणि आई जरीमरी निंबवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. येस चला आपण टॉस साठी या दोन्ही संघाचे संघ नाही का आपण टॉस साठी या. येस आपण टॉस करूया दोन्ही संघादरम्यान. मधुजी कांबेरे यांना विनंती असेल आपण या. मधुजी कांबेरे आम्हाला विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा. पुढील मॅच न्यू जरीमरी निंबवली आणि त्यांच्या अगेन्स्ट साई एकविरा मोहिली अशी ही लढत असेल आणि मामांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड आणि टेल असं दोन्ही बाजूला आपण पाहतोय. एका बाजूला हेड असेल, दुसऱ्या बाजूला टेल असेल. टॉस केला, हेड असा कॉल आहे आणि टॉस देखील इथे जिंकलाय. मामांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय, प्रथमतः निर्णय का असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण स्वीकारले. 5 षटकांची मॅच आहे. समोर आपण पाहिला तर मोहिली संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि असे कुठले गोलंदाज असतील त्यांच्याकडून आज अपेक्षा असतील? 50च्या आत थांबवायचा विचार आहे. उमेश केने, विकी शास्त्री, सुमित जाधव असे आहेत. येस मागील 1 ते 2 मॅचेसमध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला होता. खास करून निखिल केनेची देखील बॅटिंग आपण पाहिली होती. 7 चेंडूमध्ये 7 षटकार देखील राहिले होते. आज स्पर्धा देखील महत्त्वाची आहे. या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा खूप चांगली आहे आणि आम्हाला इथे खेळायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. येस खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस गमावला मोहिली संघ. टॉस जर जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच घेतली. म्हणजे मनासारखं घडलं. आता समोर निंबवली संघ आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि कुठल्या खेळाडूंकडून आज रोशन वगळता अजूनही अपेक्षा असतील? रोशन, आकाश, हरीश. आणि या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगलं आहे. येस खूप साऱ्या शुभेच्छा असतील मोहिली आणि निंबवली संघाला देखील. टॉस जिंकलाय जरीमरी निंबवली या संघाने. त्यांनी स्वीकारले प्रथमतः क्षेत्ररक्षण आमंत्रित केले फलंदाजीसाठी साई एकविरा मोहिली या संघाला. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू ऑल ऑफ यू. येस मॅचला सुरुवात होते. पुण्याच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. मानाची सन्मानाची स्पर्धा. विष्णू शेलार यांच्याकडून 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर
₹2000 कॅश प्राइज असेल. किरण आणि जयशी सलामीची जोडी गोलंदाज अनिकेत बाशी लिडिंग एज. पहिला चेंडूवरती सफलता प्राप्त झाली असती. स्पर्धेचा तिसरा दिवस आपण पाहतोय. तिसऱ्या दिवसामध्ये सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक सरशार्दिक स्वागत करतोय. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा देऊन इथे मात्र या दिवसाला सुरुवात करतोय. लेन खेचली, त्याच्यावरती पूल केलाय. पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, इट्स अ ब्युटिफुल. षटकार षटकार इथे मात्र आलाय आणि पहिला चेंडू डॉट आला होता. मधुकरशी गांभीर्य यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक सरशार्दिक स्वागत असेल, कारण की आज ओझरली संघ इन ॲक्शन मध्ये आहे. त्या अनुषंगाने आपलं सर्वांचं आम्ही सहर्षार्दिक स्वागत करतोय. मानाची सन्मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्षार्दिक स्वागत. हो, चांगली गोलंदाजी. हा चेंडू थोडासा खाली राहिला. अगदी बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता. एका बाजूला ओझरली संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट चेरोबा मोहिली जय म्हात्रे आणि टीम सध्याच्या घडीला आपण पाहतोय जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात. 47 धावा बनवायच्यात आणि या इनिंगमध्ये कसा खेळ राहील किरणचा हे देखील पाहावं लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर लेंथ पाहावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा. उपांतरच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. ओझरली गावाशी आता अनेक प्रेक्षक देखील या मैदानाच्या दिशेने पाहायला मिळत आहेत, कारण की त्यांचा संघ आज इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. विकेट करण्याचा प्रयत्न पुनश्च इथे मात्र बीट झालेत आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये अनिकेतच्या वतीनं आपण पाहतोय. सलगची आपण पाहिलं तर या षटकामध्ये 3 चेंडू डॉट आलेत. षटकार जरूर आला होता, परंतु तदनंतर कमबॅक देखील त्यानं केलंय. पुनश्च क्लासिकल स्ट्रोक. राहुल द्रविड यांची आठवण करून देवाला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर गोळीच्या वेगानं चेंडू पळतोय आणि सीमारेषेच्या बाहेर हा दमदार चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या. या षटकातील अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र डॉट बॉल आलाय. सरळ बॅटने धावा येत होत्या कृष्णा केणे सर. आटपटा नाही तो चटपटा सही करण्याचा प्रयत्न झाला, आमचे राजू जाधव नेहमीच म्हणतात. आणि इथे प्रयत्न फसलाय तो. डॉट चेंडू आला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 11 धावा आपण पहिल्या 47 बनवायच्यात. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 24 आणि 24 मध्ये धावा बनवायच्यात. त्या म्हणजे तब्बल 36 धावांची अजून आवश्यकता. 24 मध्ये 36 बनवायच्यात. 9.00 ची सरासरी इथून मात्र गाठावी लागेल. चला, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. आयोजकांनी तुम्हाला निर्धारित वेळ दिलाय 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ. काल आपण पाहिलं तर मेगा फिनालेमध्ये दानभाव संघ पोहोचला. खरं तर पहिल्यांदाच त्यांच्या माध्यमातून असा खेळ राहिला. चांगला खेळ एकंदरीत त्यांनी देखील दाखवला आणि मेगा फिनालेमध्ये ते देखील पोहोचलेत. आज इन ॲक्शनमध्ये कल्याण ग्रामीणमधून ए पोहोचचे सर्व संघ आपण पाहतोय आणि उद्याचा दिवस आपण पाहिला तर ओपन ग्रामीणचे सर्व संघ असतील. उद्याचा दिवस देखील तितकाच दर्जेदार असेल, कारण की महाअंतिम सोहळा. इथे मात्र फक्त दिशा दाखवली आहे, ताकद दाखवली नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे बीट झाले, कारण की आपण पाहिलं तर चुकांवर चुका बॅटर्स देखील चुका करतात आणि त्याचबरोबरीनं इथे मात्र क्षेत्ररक्षक देखील चुका करतात. अगदी आपण पाहिलं तर सूर्याची किरणे जरूर त्याच्या डोळ्यावरती आली असावीत, यात मात्र शंका नाही. परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही सीमारेषेलगत तीक्ष्ण उन्हामध्ये क्षेत्ररक्षण करत असतात त्यावेळेस डोळ्यांवरती सनग्लासेस वापरणं देखील गरजेचं आहे. आमचे ऑपरेटर, कॅमेरामॅन, कॉमेंटेटर, अंपायर्स नेहमीच या गोष्टी सातत्याने यूज करत असतात, कारण की सातत्याने उन्हामध्ये नजर देखील
तीक्ष्ण ठेवावी लागत असते. पुनश्चा इथे मात्र ऑन ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक. वाईडिश लॉंग ऑनला सज्ज असतील. एक जा मिळेल. चांगली धावसंख्या इथे मात्र बिल्डअप होताना पाहायला मिळते. टीम जय हनुमान ओझरली संघाच्या वतीनं 14 वरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकामध्ये अनिकेतने 11 धावा खर्च केल्या होत्या आणि तदनंतर ओमकार आला. ओमकारने आता चांगली गोलंदाजी करतोय. युवा गोलंदाज या संघामध्ये आपण पाहतोय जय म्हात्रे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे संघ. आणि पुढील मॅच आपण पाहणार आहोत तिथे देखील मोहिली संघ रोशन अंबारे आणि जीवनजी गोंधले यांचा एकंदरीत संघ तो आपल्याला पाहायला मिळेल. ओ बॅटची लिडिंग एज होती. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय परंतु बॅकअप तिथं पाहायला मिळालं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये सुरू काय हा प्रश्न आता प्रेक्षकांना देखील पडलाय. कारण की जो तो येतोय चेंडू फेकून देतोय. फेकाफेकी सुरू आहे परंतु इथे आता काय घडलंय आता काय घडलंय हे पाहावं लागेल. नक्की धावा किती असेल पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 4 धावा धावफलकावरती जोडल्यात. हा मनोरंजनात्मक क्रिकेट आपण पाहतोय. टीम GTCच्या वतीनं ही रील्स जरूर व्हायरल होईल यात मात्र शंका नाहीये. कारण की मधाच्या आतमध्ये ही फेकाफेकी झाली. एकने चिवडा दुसरेने पकडा दुसरेने फेका तिसरेने पकडा आणि पाहता पाहता 4 धावा कंप्लीट झाल्या. धावा कशा येऊनात परंतु धावा येणं गरजेचं आहे टीम जय हनुमान ओझरलीसाठी. हा फटका इनफिल्डला क्लिअर केलाय. कमालीचा स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. बावीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 22 धावा धावफलकावरती बनवायच्या 47 22 तर बनल्यात. ओ हा चेंडू नक्की कुठे फेकायचा होता. अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू फेकलाय. प्रयत्न देखील केले होते किरणने परंतु पोचले नाहीयेत आणि भीमर इथे मात्र पाहायला मिळाला. आणि आता मात्र फ्री हिटचा चेंडू. पुढील चेंडू असेल फ्री हिट. फुलटॉस चेंडू होता परंतु त्याच्यावरती देखील चांगलं कार्य करता आलं नाहीये फलंदाजाला. त्याच्यानंतर मात्र इथे मात्र आपण पाहिला तर हा चेंडू अगदी यॉर्कर लेन चेंडू होता. त्याच्यावरती आपण पाहिली तर 1 धाव आली आहे आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती जोडल्यात. DJ मास्टर आपण थोडेसे माईक थोडे हलके वापरत जा कारण की त्याचा वेट एवढा आहे की 2 षटकामध्येच हात दुखायला लागला. DJ सोन्या काय हरकत नाही. आवाजाची क्वालिटी देखील तितकीच आहे परंतु चांगली साऊंड क्लिअरिटी आपण नेहमीच पाहतो DJ सोन्याच्या वतीनं. या विभागामध्ये सातत्याने अनेक लग्न कार्य हळदी असतील बर्थडे पार्टी असतील तो गाजवत असतो. जय म्हात्रेचा पहिला चेंडू. त्याच्यावरती इथे मात्र लेफ्ट स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पुनश्चा मैदानाच्या आतमध्ये असं वाटतंय की प्रॅक्टिस सेशन सुरू आहे की काय कारण की क्षेत्ररक्षक बॅकअप तर जरूर देतात परंतु त्यांच्या हातातून चेंडू देखील निसटतोय आणि तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये धावा देखील बनत आहेत. जयवरती आता जबाबदारी असेल. जबाबदारीनं खेळावा लागेल. हो चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पिच केला. चांगला चेंडू होता त्याला इथे मात्र सन्मान दिला आणि तिथे मात्र एकच धाव मिळेल कारण की फेकी देखील ॲक्युरेट आहे. एकेका धावेसाठी आता संघर्ष करावा लागतोय. धावसंख्या धावफलकावरती 27 27 20 अजूनही बनवायच्यात आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच तब्बल 16 मध्ये 20 बनवायच्यात. समोराचा बॅटर जयेश आणि किरणने चांगली बॅटिंग केली. ओ हा फटका देखील चांगला आहे परंतु डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचले आणि पुनश्चा
चेंडू हातातून निसटला. असं वाटतं की मोहिली संघ आज हाताला थोडासा एक्स्ट्रा ऑइल लावून आलाय की काय, कारण की प्रत्येकाच्या हातातून चेंडू निसटतोय आणि सातत्याने मिसफील्ड पाहायला मिळाली आणि त्याचाच पुरेपूर फायदा आता मिळतोय, तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान ओझरली या संघाला. आणि आता सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती 29, 29 धावा. ओ बॅक ऑफ दी हँड पेंजुला इथे मात्र नक्कीच चेंज दी फेस केला होता आणि त्याच्यावरती इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये एकच धाव घेतली. आता किरण स्वतःवरती विश्वास दाखवतोय. स्ट्राईक त्याने घेतली. आज विश्वासानं तो खेळतोय. हरिभक्त पारायण सध्याच्या घडीला आपण पाहतोय किरणजी, कारण की नुकतंच त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये वाटचाल केली आहे आणि सध्याच्या घडीला बॅटिंग देखील चांगली करतोय. हो वेगावरती स्वार झाले, लेन खेचली आणि आउटस्विंग पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, गुडलेन स्पॉट वरून चेंडू अतिरिक्त बाउन्स झाला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि तत्पूर्वी हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 30 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. इथे फटका हा देखील दमदार आहे. उंची जास्त, लांबी देखील गाठली आहे. फिल्डर होते, फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमारेषा पार लॉंग ऑन ला क्लिअर केलाय हा 6 षटकार. वली शहरात सारे ठाणे या जिल्ह्यात संघ एक नंबर कोणाचा, संघ एक नंबर कोणाचा, आमचे ओझरली गावचे आईगाव देवी क्रिकेट संघाचा, आमचे ओझरली गावचे आईगाव देवी क्रिकेट संघाचा, आमचे ओझरली गावचे आईगाव देवी क्रिकेट संघाचा, आमचे ओझरली गावचे आईगाव देवी क्रिकेट संघाचा. संगीत देखील संघाचं आपण पाहतोय जय हनुमान ओझरली संघाचं आणि तशी कामगिरी देखील सध्याच्या घडीला त्यांनी केली आहे. परंतु 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 36 आहेत आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेंची आवश्यकता. आमचे कॅमेरामॅन देखील आता चांगली कामगिरी करतायत, भाविक आणि दीपांशू. आय थिंक दीपांशूने काल पार्टी देखील घेतली आहे ओनर फाउंडर तेजसजी भोईर यांच्या वतीनं, परंतु आमचे ऑपरेटर आणि आमचे कॅमेरामॅन तिथे सज्ज नव्हते. आय थिंक दीपांशू त्यांच्यासाठी वेगळा काहीतरी प्लॅन असावा, कारण की तेजस भोईर यांचा मेसेज आमच्यापर्यंत पोहोचला आहे. चांगली कॅमेरा वर्किंग देखील इथे सुरू आहे आणि कौतुक करावं लागेल. कमी वयामध्ये या आमच्या सर्व सहकार्यांनी नक्कीच चांगली कार्य देखील केलंय. 12 चेंडू 11ची आवश्यकता. गोलंदाज तयार. हा फुलटॉस चेंडू पंचांनी भीमर घोषित केलाय आणि त्याच्यावरती इथे एकच धाव घेतली. असं वाटतं की किरणची गाडी आता गुरवली स्टेशन म्हणले त्याच्यावरती येऊन थांबते की काय, कारण की मागे देखील आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. आता देखील तसंच झालं, कारण की आता हा फ्री हिटचा चेंडू आहे, संधी त्याच्याकडे आहे आणि ते संधीचं सोनं करण्यासाठी तो आता मात्र स्ट्राईक हँडवरती सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आणि खेळला आपण पाहतोय. ओ पुन्हा बॅक ऑफ द हँड, लेन खेचली आहे, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि ते मौका भी गया और छक चौका भी गया. एका टप्प्यानं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा दमदार चौकार. वाह, 32 या धावसंख्येवरती आता मात्र किरण फिरंगाणेला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर अवघ्या 5 धावेंची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 5 धावा. इथे अपील आणि यस फिंगर अप लाऊड अपील देखील झाले होते, परंतु तरी सुद्धा खेळाडू वृत्ती दाखवली किरणने आणि पहिला विकेट आता मात्र मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. किरण 32 धावा बनवून डगआउटच्या आश्रयाला. यांचं देखील आगमन झालं. या वेलकम आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल स्पर्धेच्या वतीनं. जिंकण्यासाठी आता धावा बनवायच्यात 5.
नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये संदेशला आपण पाहतोय आणि जिंकण्यासाठी 5 धावा बनवायच्यात. ओ विकेट करण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील आलाय डॉट. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये 5 बनवायच्यात. संदेशवरती जबाबदारी असेल, जबाबदारीनं त्याला खेळावं लागेल. 5 धावा बनवायच्यात. ओ पुनश्च चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि आता मात्र विकेट घेत नाहीयेत, कारण की संदेशला आता कुठेतरी शांत ठेवलं जातंय. 8 चेंडू आणि 5 धावा अजूनही बनवायच्या. ज्या चुका मोहिली संघाने केल्या होत्या, 1-2 चौकार सोडले, झेल सोडल्या, अतिरिक्तच्या धावा दिल्या, कमीत कमी 10 ते 12 धावा जरूर अशाच त्याने दिल्या. त्या जर वाचवल्या असत्या तर कुठेतरी सामन्याचं चित्र वेगळं असतं. पुनश्च निर्धाव चेंडू. अति उत्साही बनू नका, कारण की तुमचा आवाज आमच्यापेक्षा आता जास्त जातोय, कारण की असं वाटतंय की कुठेतरी जास्ती धावा नको हव्या होत्या म्हणून संदेशला पाठवलं. आणि आता अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. ओहो फटका दमदार आहे. जे बोलबाला झाला होता, जे मागून पाठीमागून बोध होते, त्यांच्यावरती ही चपराक होती आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर आज षटकाराला आणि षटकाराने सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय जय हनुमान ओझरली या संघानं. ओझरली संघाचं भरभरून कौतुक. हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम चेरोबा मोहिलीचं हार्दिक आभार.